चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। अर्धा ते पाऊण तासापासून ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा जे ते ठप्प झालेली आहे। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो कामावरती जाण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच निमित्त गेल्या अर्धा ते पाऊण तास हे चाकरमानी जे आहेत ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। काही जण आता रेल्वे ट्रॅकवरनं देखील चालून येत असताना आपल्याला चित्र पाहायला मिळतात। महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्वच जण ह्या ट्रॅकवरती आता चालताना आपल्याला पाहायला मिळतात। पाहायला गेलं तर ट्रान्स हार्बरवरती तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी रेल्वे सेवा जी आहे ते ठप्प झालेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर ठाण्यावरून वाशीला जाणाऱ्या आणि वाशीवरून ठाण्याला येणाऱ्या या सर्व ज्या रेल्वे गाड्या ज्या आहेत ते ह्या थांबलेल्या आहेत। त्यामुळे काही जण प्रवासी रेल्वेतनं उतरून रेल्वे ट्रॅकवरती चालून येताना आपल्याला चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे जीव मुठीत घेऊन अशा प्रकारचं रेल्वे ट्रॅकवरती चालताना आपल्याला या ठिकाणी नोकरदार वर्ग दिसून येतात। त्यामुळे कामावरती जाण्याची वेळ आणि हार्बर मार्गावरती या ठिकाणी आता रेल्वे सेवा झाल्यामुळे या ठिकाणची आता वाहतूक कधी सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे नागरिकांना तारांबळ सोसावी लागत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती हार्बर मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी काही लोक आहेत ते देखील आता कामावरती जाण्याची वेळ आहे आणि यातच आता अडकून पडलेले आहेत। या ठिकाणी काही नागरिक आहे। काका, कुठे चाललात तुम्ही आणि किती वेळ झाला तुम्हाला या ठिकाणी थांबलेले तुम्ही? 2 तास झाले बाबा, 2 तास झाली। अनाउन्समेंट होते का या ठिकाणी? कशा प्रकारचे अनाउन्समेंट होताना दिसते का तुम्हाला? अनाउन्समेंट होताना दिसते का तुम्हाला? काय नाही, काय अनाउन्समेंट केला पण नाही। इंडिकेटरवर ट्रेनचं नाव वगैरे काय नाही लिहून ठेवलंय, इंडिकेटरवर बंद केलंय बाबा। नक्कीच कुठे चाललात तुम्ही? किती वेळापासून ह्या स्थानकावरती हार्बर मार्ग रेल्वे ट्रॅकचा वापर करावा लागतो? 6:15 मी 7:23 ची ट्रेन पकडतो साहेब। ते ट्रेन आता काहीच लावलंच नाही इंडिकेटरवरती, जे ट्रेन पुढे चालू आहे की नाही, काय झालं काय नाही झालं, काहीच इन्फॉर्मेशन नाही पब्लिकला आणि पब्लिक त्रासमध्ये आहे। बघा तुम्हीच बघता ना किती भीड झाली। गर्डर लॉन्चिंगचं काम असेल त्यामुळे कुठेतरी गर्डर वाकलेलं आहे, अशा प्रकारची काही सूचना या ठिकाणी? काही सूचना नाही भेटली साहेब, काहीच नाही। आम्ही विचारतो तर बोलतात की काहीतरी ब्रिज पडली कोपरमध्ये या दिघामध्ये असं सांगतात, पब्लिक सांगते। आता काही रेल्वेमध्ये काहीच इन्फॉर्मेशन नाही। तुम्ही वयस्कर असे ज्येष्ठ नागरिक आहे, अशा रेल्वे ट्रॅक मध्ये जीव धोक्यात घेऊन चालावं लागतं। कोई भी अनाउंसमेंट करा नहीं है अब तक कि जाएगा या नहीं जाए। हम लोग कम से कम 1.5-2 घंटे से परेशान है और पूछते हैं तो कोई सही से बताता भी नहीं है। नक्कीच कुठे चाललात तुम्ही सर्वजण? कोपरखाने स्टेशन से जाने का है कंपनी, अभी बहुत लेट हो रहा है, जाने को दिक्कत हो रहा है, पब्लिक को भी त्रास है, हमको भी त्रास है, इसके लिए अनाउंसमेंट झाली का? अनाउंसमेंट जो कर रहा है उसकी ड्यूटी जो है वो ड्यूटी कर नहीं रहा है। अनाउंसमेंट करना मांगता है या पब्लिक सारी प्रॉब्लम परेशान है। अभी कंपनी में जाएंगे तो भी नहीं, जाने का रास्ता नहीं है। अनाउंसमेंट करना मांगता है, क्या है प्रॉब्लम है, कब चालू होएगा कब नहीं होएगा, ये सब सो रहे, ये सब अनाउंसमेंट कर रहे हो, ड्यूटी वाला सो रहा है। बस की सेवा करनी चाहिए, बाजू में बस सेवा, वो कोई प्रॉब्लम नहीं, कुछ भी सुविधा है ही नहीं यहाँ पे। आता जे कामाची जाण्याची वेळ आहे, बरोबर आता कसं झालं म्हणजे काय, कामाची जाण्याची वेळ, सगळे लोक खोळंबलेली आहेत। कित्येक मगातपासून एक तरी अनाउन्समेंट केली पाहिजे की बाबा ट्रेन कधीपर्यंत चालू होतील, काय होईल, किंवा एक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट केली पाहिजे होती। तर तसंही काही ट्रेनच्या अधिकाऱ्यांकडनं काही अनाउन्समेंट केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारची सेवा आम्हाला उपलब्ध करून दिलेली नाही। तर आम्ही ऑफिसला तरी जाऊन सांगायचं तरी काय, हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। तरी तुमच्या माध्यमातून तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना किंवा ट्रेनच्या अधिकाऱ्यांना जरा तेवढं नोटीस करून द्या की या सगळ्या गोष्टीची गैरसोय पब्लिकला होते, तर तुम्ही त्याबाबत तुम्ही त्यांना जरा सांगू शकता। गैरसोय होते असं देखील आता या ठिकाणी म्हणणं आहे। काका, आता तुम्हाला ट्रेन मिळत नाही, गेल्या अर्धा पाऊण तासापासून गर्दी झालेली आहे आणि यातच आता कामाची जी वेळ आहे, आता खाडा देखील लागू शकतो? हो, हाफ डे लागू शकतो। कामाची वेळ देऊन गेली, ऍक्च्युअली 9चा रिपोर्टिंग होता, 9 वाजेपर्यंत 8:30 तर इथंच झालेत, तर हाफ डे लागू शकतो जर ट्रेन सुरू झाली तर। लॉन्च का काम चालू है ऐसा समझ में आ रहा है, तो कुछ तो वहाँ पे प्रॉब्लम हो गया टेक्निकल, तो क्या इस तरह से कुछ अनाउंसमेंट आ रही? नो सर, कुछ भी नहीं आ रही अभी तक नहीं। नक्कीच या ठिकाणी जे नागरिक आहेत त्या ठिकाणी कुठे चाललाय? सर कालसेगर पनवेल। कितना वक्त हो गया यहाँ पे? अभी मेरे को कम से कम हो गया यहाँ पे आधा घंटा कुछ हो गया है। रेलवे का कुछ अनाउंसमेंट नहीं, वो तो मेरे को सुनाई नहीं दिया, मैं तो यहाँ पे।
पहिलं सांगितलं पाहिजे होतं, मग घरातून आम्ही निघालोच नसतो ना. पहिला आता काय अशा अनाउन्समेंट तर काय अजून काय सांगितलं नाही, काय इश्यू झालं काय आम्हाला पण काय माहिती नाहीये. आता कधीपर्यंत चालू होईल काय कळणार नाही. पावसाळा पण येणं बाकी आहे, त्यातच अशी बिघाड दिसून येतोय. त्यामुळे रविवारी देखील मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे काल देखील लॉन्चिंगच्या वेळेस कधी ब्लॉक घेण्यात आलेलं होतं असं देखील कळते. तर तुमच्यामध्ये काय वाटतं, रेल्वे पावसाळ्याच्या अगोदर व्यवस्थित चालली पाहिजे? व्यवस्थित चालू झालीच पाहिजे, नाहीतर मग परत भरपूर इश्यू होतील. कारण पावसातून पाऊस जास्त झाल्याने ट्रॅक वगैरे वरती पाणी वगैरे येतं, त्याच्यातून मुंबईकरांचे हाल होतात. तर अशा टायमिंगला अगोदरच सर्व प्रशासनाने सर्व केलं पाहिजे, सर्व क्लिअर. प्रशासनाने जी जिम्मेदारी पाहिजे रेल्वे अधिकाऱ्यांकडनं ते होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या ठिकाणी पाहू शकतो, याच आपण ठिकाणी रेल्वे स्थानकावरती वाशीला जाणारे असेल, पनवेलला जाणारे असेल, हे ट्रान्स हार्बर ही मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून या ठिकाणी आता रेल्वे खोळंबल्यामुळे त्याचा फटका जो आहे ते नोकरदार वर्गांना बसताना आपल्याला पाहायला मिळतंय. तात्काळ पूर्णतः या रेल्वे स्थानकावरती आता गाडी, काही जण रेल्वेमध्ये बसून आहेत, त्यांना अपेक्षा की रेल्वे आता सुरू होईल. मात्र काहींनी तात्काळ आता घरी जाणं पसंत केलं, तर काहींनी आता खाडा आता ह्यांच्या कामावरती लागताना दिसताना पाहायला मिळेल. हाफ डे देखील लागू शकतो. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रेल्वे सेवा कधी सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी कामावरती जाणाऱ्यासाठी आता ही जी वेळ जी आहे ती झालेली आहे. आणि त्यात निमित्त सकाळीच आता गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे या ठिकाणी आता रेल्वे प्रवासी जे आहे ते संतापलेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच पावसाळ्याच्या अगोदर जर अशा प्रकारची जर सुविधा जर चुकीच्या पद्धतीने मिळत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात जे मेगा ब्लॉक घेतात त्याच्यामुळे कुठेतरी रेल्वे कडनं देखील दखल घेतली पाहिजे. या सर्व महिला वर्ग आहेत आणि याच ठिकाणी त्या महिला वर्ग देखील आहे. मॅडम, कितना वक्त हो गया आपको यहाँ पे? मॅडम किती वेळ झाला आहे रेल्वे अजून सुरू होत नाहीये? का वाटतं तांत्रिक बिघाड झालेला आहे? वाटते रेल्वे आता चालू आता? हॅलो, या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या ठिकाणी फक्त तात्काळ उभा आहेत. कितना वक्त हो गया आपको यहाँ पे खड़ा रहते? क्या लगता है? जैसे बंद है. हाफ डे भी लग सकता है जाते जाते? हाफ डे भी लग सकता है या वापस घर जाना भी पड़ सकता है. या ठिकाणी जे महिला आहेत त्या महिलांकडे देखील या मोबाईलवरनं शूट करतात, काही जण आपल्या ऑफिसला देखील पाठवत आहेत. या ठिकाणी प्रत्येक जण इथं वेळ झालेली आहे. किती वेळ झाला तुम्ही इथं थांबलात? जवळजवळ आता 20 ते 25 मिनिटं झाले आम्ही वाट बघतोय, पण कुठल्या प्रकारची अनाउन्समेंट नाही, काय नाही. त्यामुळे एक्झॅक्टली काय चाललंय सगळे एकमेकाला विचारतात की बाबा काय झालंय एक्झॅक्टली, कोण बोलतो ब्रिज पडलंय की काय झालंय, कोणाच काय आयडिया नाही. आणि तशी काय अनाउन्समेंट तर ऍक्च्युली याने करायला पाहिजे, कारण ही कामाची वेळ आहे. ज्याला त्याला लवकर त्याच्या ऑफिसला पोहोचायचं आहे, ठीक आहे. तर त्यामुळं खरंच जरा थोडं कन्फ्युजन आहे. आता आम्ही कसं जायचं म्हणजे आमच्या म्हणजे ऑफिस लोकेशन लॉन्चिंग कुठेतरी वाकल्यामुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे तुम्हाला देखील अनाउन्समेंट होत नाहीये. मात्र काय वाटतं, आजचा खाडा लागू शकतो, तुमचा हाफ डे लागू? नाही, खाडा लागू दे, पण आमच्या सगळ्या पब्लिकचं व्यवस्थित इथून बाहेर पडणं जाणं ह्याच्याकडे फक्त तुम्ही काळजी द्या. ते आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे. बस सेवा ठेवली पाहिजे, त्यामुळे ती दिसून येते. डिसाईड करणार आम्हाला त्याच्याबद्दल पूर्वी पावसात बसचं तर काहीतरी योगदान पाहिजे. नेहमी चालत असतं, तर त्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी चांगलं हे केलं पाहिजे. तुम्ही ही गाडी पकडताना कुठून कशा प्रकारचा प्रवास करतात? इथपर्यंत येण्यासाठी आम्ही रिटर्न कोपरला गेलो. सकाळी 6:26 पासून मी रिटर्नला जाऊन परत दिव्या इथं रिटर्न आलेलो आहे ठाण्यापर्यंत. नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी सर्व महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणी त्यांना कामावरती जाण्याचे जो तो विलंबन लागत आहे. त्यामुळे नक्कीच ही रेल्वे सेवा जी ठप्प झालेली आहे अर्बल मार्गाची, ती कधीपर्यंत सुरू होईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं केलं जातं. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या जे ते आधीमध्ये रुळावरती थांबल्यामुळे त्या रुळावरचा चालताना या ठिकाणी रेल्वे प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जीव मोठी घेऊन रेल्वे ट्रॅकवरतून चालताना देखील हे पब्लिक आपल्याला नागरिक या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे येणाऱ्या किती वेळात आता ही रेल्वे सेवा सुरू होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा योगेश सावंतसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH.